तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे ना आम्ही मस्तपैकी मंदीला घेऊन आलो, कारण ऊन पण पडलो, आत्ता सावली होती. मंदीला घेऊन आलो मस्तपैकी. बंदरात भरपूर सारी मंदीला आलती, सो आईने त्यातनंच विकत घेतली आणि आयल्याव गावोगावी विकावला. सकाळचं आता 8:30 वाजल्यात. मस्तपैकी हिरवागार गावचा वातावरण आयल्याव कासेखोल गावात. इथनं मस्त शेता दिसतात. भात बऱ्यापैकी मोठं झालेलं दिसते. काही बादली भरून मंदीला ते तो वाकट्यो पण मंदीला वाकट्यो बग्यो पण बोलतात त्यांना. मंदीला मांदेली बोल ऐसा कमेंट आलती. मंदीलाच शब्द येतं माझ्या तोंडात ना, कारण आमची कोली लोक मंदीला बोलतात ना, सो लहानपणापासून मंदीलाच बोललो आम्ही. आणि शुद्ध मराठीमध्ये मांदेली बोलतात. सो कमेंट आलती त्यावर्षी. मांदेली बोलायचं मी प्रयत्न करीन नक्की. सो एवढी मंदीला आहात आणि अजून आई पण सोबत घेऊन गेले एका घम्याला. आयली खुशी विकून या एकुलता एक घर मस्त निसर्गरम्य वातावरणात आहे. यो रस्ता गेले एका नदीकडे आणि इकडं कासेखोल गाव आहे. सांगत होतं बोललं तर घ्यायचं ना. बोलल की मला पण एवढं कशाला घ्या असं बोलतात. मग तुम्हाला काय हवा? राऊस पाहिजे, राऊस. मांदेली मस्त नाचणी, वेगवेगळे झाडा, आंब, काजू अशी झाडं पण लावल्यात या आवारात. जाता जाताना पूर्ण आवाराच दिसतात. त्या इकडे एक आवार आहे, या बाजूला पण आवार आहे. इथे का कुंपण घातलेले आहे. तुम्हाला नदी दाखवायला नेते. इकडे पण जे साडे वगैरे लावलेले आहेत ना, तर पण झाडांच्या प्रोटेक्शनसाठीच. डांबरी रस्त्यातनं पण झाडं आलेत. पण मस्त केळीचं झाड लावलंय. एक स्मशानभूमी आहे इकडं, त्याच्याच बाजूला ही नदी वाहत आहे. पाऊस कमी आहे आता, ऊन वगैरे पडत आहे. पाऊस भरपूर पडलो ना की नदी पण जोरात वाहता. सो चला आता गावाच्या आतमध्ये जाऊया. आईसोबत माहुरा ऐकूया. मंदीला गिंडविल गांडूळ गांडूळ काय नरबत मावशी बेसाव ना. या मावशीचं नाव काय? हा? काली मावशी. बाली मावशी. मंदिराचं काम कधी होईल? मंदिराचं काम छोटासा मातीचा घर, एक सुंदर कौलारू घर आणि इकडे पूर्ण निसर्ग. हा एक चाफ्याचा झाड आहे. सोनी मावशीने इकडं मस्त नाचणी लावलंय रत्तेली बनात. आणि बरीचशी झाडं तिकडे भेंड पण दिसतात.
मावशीचं घर. घराच्याच बाजूला मस्त. तुम्हीच केलं काय शेती? शेती. नाही बाबा तुझ्या ड्रेस का नाही आल्या अर्धी अर्धी नाही ते हात ती जाला सटकतात ना. नाही इथं एक उभा आणि इथं एक मी अशी सटकतात अशी ना. ही अटकून राहते ही अटकून राहते अशी आणि पडतात खाली मांडीला तेव्हा. बंदरावर नाही कधी आल्या आमच्या? पहिली जायची तिकडे होता तवा गटले मोकले घेऊन पडले. नाही. माहेर कुठला तुमचा? जवळच्याच आहे. आहे त्यांचं बोललं चोरवली सासर. मग इथं कशा काय? हो काय? तुला दाखवू ना त्याचं घर. एकूच आहे सुनास. नाते बिते पण नाही ओळखात. मावशी कुठे निघाली टावेल बिवेल लावून? नाही ते काय बियाण्याला पण जायला आता ठापा आणतो ना नंदू. येते ना ते तू टाक त्याच्यावर किती 30 रुपयाचे पण नाटच्या उली दिली मी रुपयाची ना मग? 50ची नाही. ती पण तेवढीच निपावणार ती पण आवडी दिली आज 10 आणून ते रोज पण बोंबील घेतलं आणि ते काय गं इतकं नाही हे झालं बघा. कापून. हे उलीच दिल्यात नाही हे उलीच दिल्यात ना ही घातली मग म्हणून वाटलं. टाक टाक. चाय नको तरी पण घेऊन आल्या मावशी. हा असं काहीतरी कागद बिगद द्या. आम्ही भाकरी आणले सोबत आज. ठीक आहे. मांदेलीच आणलीत भाकरीवर पण आईने. मांदेर आईने आणले. हा. आईला काम नाही. सोबत आणले. सकाळी सकाळी उठून आईने बनवली. म्हणजे भाजून आणला नाही ना शिजवून. शिजवून डब्यावर आणले. डब्यावर तिथं गाडीत ठेवले डिकीत. खरंच का काय मग? जाऊन आणावी तर मग. हा? त्यांची फराळ वेगळी असं. ह्या लोकांची कुठं फराळ खायची? कुठे तरी बसून का आता भूक लागली का काय? आता कुणी बोलवलं तर असा बसला ना कुठे एक इकडे आला होतो तो त्यांच्या घरी बसत बापरे, बोलवलं मावशी. त्याच्या जिरा मांगाने बटर. पोरगा हाय पोरगी आहे दादा दादा बोलतील त्यांच्या आता नाही पाळण्यावर खेळत आहे त्यांच्या इकडे पाळणा आहे त्या शैलेश दादाच्या ओटीवर तिथं पण डबाच खायला. त्याच्या आजूबाजूला मस्त पडवालाचं तानं. या अडुलसचा पण झाड आले एक. आणि पाठच्या दरवाजाने आले थोडंसं. तुम्हाला पाठची बाजू मंगलोदार दाखवते. मस्त एक पाट ठेवलेला आहे आता. जुना मिक्सर ओरिजिनल. आणि आता एक चूल आहे मातीची चूल. चवली ही तुम्ही लावले हो काय? चौलाची पण झाडं लावले. आता बहुतेक बादली रिकामी होत आले. एवढीच मंदिला रेल्यात. आणि आम्ही चोरवली गावात आले आहोत. इकडे मस्त शेता हिरवीगार दिसतात. पूर्ण शांतता आहे. कोणच दिसाय नाही चोरवली गावात. या तिथे नाही दिल्यात 2000 मांजर आणल्यात मी नाही. नका टाक 2 झाले टाक झाले 2 टाक. मावशीन कुणाला भाकर नेली? पंचीची. सार्थक बोलतं चालला पुढच्या वर्षी मुंबईला बा. म्हणजे अजून एक माणूस गावातला कमी होणार. मग काय वाटी अजिबात नाही एकूण अर्धा
काय 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 कुठून आणलं कॅट? दुबईला माझी नाच गेली होती ना. दुबईच्या नाही अमेरिका आहे. अमेरिकाचा ना. हम्म. मग तिथला ती गेली होती ना. ती मला- मस्त केलाय बसला. दुबईला मुसलमान हा फोटो आहे ना तो ख्रिश्चनचा आहे तो राजा तुमचं असेल तर तिथे तोच आदर्श म्हटलं ना म्हणजे पंतप्रधान आला. तो चिकनचाच आहे ना. हा कुठे गेला? तो हा हा तो हा, मग तो आपल्या नोटावर कसा महात्मा गांधीजींचा फोटो असतो तसा आहे तो फोटो. हा. हा. आता थोडी भूक लागले. मस्तपैकी एका वट्यावर बसले. भाकरवर मस्तपैकी आईने माझ्यासाठी फ्राय केलेली मंदिला आणि भाकरी. भाकरी यायचं वाटते की निमावाईने भुजलेली आहे वाटतं सकाळची उठून. कारण आईच्या भाकरी थोडेशा जाड आणि बारीक असतात. ही साईजनी मोठी भाकरी आहे. असो आपण खावाचं काम करूया. आहेत ना मस्त व्ह्यू पण दिसतंय. सो या जेवायला एकूच मंदिर खाल्लं आहे. थोडीशी भाकरी खाल्ली आणि जबरदस्त चव आहे. हे काका चोरवलीचे आहेत. मसल्याला राहतात बोलत्या. तुम्ही पण गेलो मसल्याला राहायला? हां हां बेन्ना करायला. अच्छा चला निघता होता. गायमुखास जाता होता तर बादली आता घमेलाच सगळी ओतून घेतल्यात. बादली बहुतेक खपली. शुभम पण आलाय. मसल्याला चाललाय भाडा घेऊन इथला. चोरवलीच्या बौद्धवाडीत आलोय. आई आमची मस्तपैकी चिवडा खात आहे. आई मावरा बिवरा खाणार नाही कारण आईचं श्रावण महिना आहे उपवास. आई विकून आली बौद्धवाडीत ना. आता आम्ही गायमुखा जाता आणि आता आल्या गायमुख पन्हेळी गावात. एकटी फक्त मावशी भेटले घरात. बाकीची घरा लॉक दिसते बंद घरात. कामाला गेली लोक कामाला. आता एक पडवालाचं तानो आहे. आई तुलूच दे किती मोठी झाली. हो हे. आणि आपल्या तुळशीत जगत नाही तो रोज. चिकाट झाले ना. देव का बाई. गावात कोणूच नसलं मुलं. आता आहे बौद्धवाडीत चाललंय. या गेटनीच आतमध्ये घुसल्यावर हे आता विहार आहे आणि एक दुसरं गेट आहे घराच्या पाठी. तिकडे जाता नाही हो. 10 रुपये देतो. हो हो. 2 वाटा घेतलं काय? हो. एक पोळीला हम्म. एक मला. ठीक आहे काकी तुमची. पन्हेळी गावची बौद्धवाडी भरपूर दिवसांनी आले. सो ही जी घरात ना भरपूर वर्ष बंद राहिलं मुलं यायची जायला. पण या घरांची माणसं कोण बाहेर गावी कोण शहरात रेवाला गेल्यात ती लोक पण आपलं ब्लॉग्स देखत असतात. त्यामुळं म्हणजे त्यांच्या पण आठवणी जागे होतात ना. कारण त्यांचं बालपण गेलेलं असतं ना इकडं. आता एक पूर्ण या गावाच्या बाहेर घर आहे एकुलता एक. आणि यो रस्तो गेले ना तिकडे पण एक घर आहे. सो आता राहतात का नाही माहिती नाही तिकडं. आणि या इकडं बौद्धवाडी आहे. ही जी घरात ना ती बंदच आहेत. काहीच घरं फक्त चालू आहेत. कमेंटद्वारे विचारलं जातं की या बंद घरांची माणसं खातात. सो काही लोक मुंबईला असतात, काही लोक बाहेरगावी आणि काही लोक इतर शहरांमध्ये. मावशी
अशा प्रकारे आम्ही मंदीला सगळी खपावली. आता ऊन पण पडले कडक. पाहिला पंढरीचा चोर ना. चपाती पण दिली कोणीतरी. जाऊ जा. चालक शिकत आहे. शिकणारो घेऊन आलो इकडे एस टी, पण अजून ते रस्त्याचं काम चालू झाल्यापासून एस टी येई नाही. कासे कोलास उद्यापासून चालू होतील.